त्या काळात आम्ही त्याच्या गाड्या गुंतलेल्या कामला सगळं टकलो ते सुद्धा विसरलं. 25 वर्ष खत ऊस कारखाने ऊस घालून आम्हाला साधं सभासद करता नाही आलं. त्यांचं काय आठवायचं त्यांचं? म्हणजे कोणत्याच प्रकारचं सहकार्य काय सहकार्य सांगा त्यांनी तुम्हाला केलं नाही? मला काय म्हणजे कुठलाही पण छोट्या कुटुंबावरती जर प्रसंग आला यांनी घरातला माणूस बोलून घ्यायचा जो बरा आहे पैकी तिथं त्याची फक्त काय झालं कसं झालं एवढी वाक्य रचना करायची, कीर्तन ऐकायचं आणि पान फाडून टाकायचं, निघून जायचं, विशेष बंद करून टाकायचं. याच्या वेळेला निकम साहेबांनी नाही त्या माणसा पाठीमागं पडून नाही ते सहकार्य केली. म्हणजे निकम काही सहकार्य केलेलं नाही त्या गोष्टीचं सहकार्य त्या माणसांचं आमचं. म्हणजे त्यांचं काम तुमच्या मते चांगले निकम साहेब? 1% काम चांगले निकम साहेब. आता करून वर्ष पाटील म्हणायचे मी सांगू देतो निकम काम करू. अरे पण पाळणार होतोय, करणार होतोय, सगळ्या गोष्टी करणार होतोय. तुम्ही काय त्याला साथ दिलं? लाच दाखले त्याला बाहेर काढले म्हणल्यावर. आणि 30-40 वर्ष एखाद्या गावाचा किंवा लांब असण्यापेक्षा बदली व्हायला पाहिजे. किती कोटीचे बाबा, किती कोटीचे फ्लेक्स थोरनाळ्यामध्ये लागले होते? कोणती कामं झाली नाही असं म्हणताय तुम्ही? तुम्ही या 12 रोडने जा तर तुम्हाला जाता येते का? ते बोर्ड सगळे काढून टाकले. तुम्ही स्वतः पत्रकाराने बघितलेलं आहे तुम्ही बोर्ड ते असं नका बोलू तुम्ही. आम्ही बघा हे तुमचं बोलणं बरोबर नाही. मला ऐका तुम्ही स्वतः हे बोर्ड बघितले का नाही करता? हे मीडियावाल्यांनी असं नाही बोलायला पाहिजे. उलटा प्रश्न नाही. हा हे चुकीचे हे बोर्ड झालं त्यांनी काढून टाकलं. साहेब एक सांगा मला, 35 वर्षे वैश्य पाटील साहेब आमदार आहे, त्यांनी आता सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता म्हणून आमदार द्यायला काय अडचण आहे? आज त्यांच्या मुलीची चर्चा ते करतात, मुलीचा प्रचार चालू आहे. सर्वसामान्य घरातला माणूस, त्यांच्या जवळ असणारा माणूस देवदत्त निकम साहेब त्यांना बाजार समितीला डावलण्यात आलं. कारखान्या एवढं सुंदर काम करून सुद्धा तिथंही डावलण्यात आलं. मग आज त्यांनी आमदार लेवलचा माणूस असणारा साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या माणसाला आज आमदार केला ते पाठिंबा का नाही देत? त्यांच्या मुलीलाच का पाठिंबा प्रचार चालू केला त्यांनी? घराणे साहेब फक्त पुढे चालवायची, सर्वसामान्य कार्यकर्ता गावाच्या पुढे तरी. वळसे पाटलांनी स्वतः सांगितलं होतं मी जर नसल तर तुमचा छोटा मंत्री, ऊर्जा मंत्री, जे काय तुमची लाईटीची कामं असेल, पाण्याची कामं असेल, सगळ्यांची कामं असेल ती तुम्ही देवदत्त निकमला सांगू शकता. छोटा मंत्री केला आणि अलगद बाजूला काढले. हे कसं काय योग्य आहे का? तुमच्या निवडणुकीसाठी त्यांनी 1 महिनाभर पायात चप्पल नाही घातली. एवढं सुंदर काम केलं आणि 4 लोकांच्या सांगण्यावरून तुम्ही निष्ठावंत कार्यकर्त्याला बाजूला लोटलं. हे काही योग्य नाही. आपण तो जिथं जाईल तिथं त्यांनी काय वाईट केलं? कारखाना त्यांनी सुशोभिवंत केला. 5 वर्ष बाजार समिती डिजिटल करून टाकली त्या बिचारे. मग तो एवढी कामं करून त्यालाच बाजूला टाकायचं म्हणलं कार्यकर्ता यांना पाहिजे का? त्यांना नेमकी बाजूला का केलं बाबा असं काय वाटतं? यांची घराणेशाही बंद पडत, यांची दुकानदारी सगळी मक्तेदारी बंद पडत आणि सर्वसामान्य घरातला माणूस, शेतकऱ्याच्या घरातला माणूस कुठेतरी आमदार होईल आणि यांची घराणेशाही संपुष्टात येईल अशी यांना भीती वाटत. त्यांनी काय वाईट कामं केली? तिथं झाली चांगलीच कामं आहेत ना. कारखाना त्यांनी एवढा उंच नेऊन ठेवलं तर पारितोषिक आणले त्यांनी. इथं बिचारा गेला याच्यावरती बाजार समिती होती, काही नाही त्या गोष्टी त्यांनी करून ठेवल्या. डिजिटलच करून टाकलं. शेतकऱ्यांना 40 रुपयाला जेवण देत होतं. महाराष्ट्रातला माणूस एवढा शेतकरी तिथं जेवल्याशिवाय जात नाही आणि जेवण इतकं सुंदर आहे 40 रुपयामध्ये. आता बालेराव किती वेळात ऑफिसला हजर राहतात? मासिक मिटिंगला असतात, यांना फक्त काय करायचंय? पुढे रिस्क सांभाळायचे. जनता काय करते? कुठं खड्ड्यात चालली वरी यांची जी काही गेलं त्यांना राहिल्या मंत्र्यांना. आता तुमच्या सामने बघा लाडक्या बहिणीच्या योजनेचा तिथं फ्लेक्स लागलेला आहे. फक्त जाहिरात करायची बाजूला व्हायचं. आज त्या योजनेचे सगळं हे झाले. सगळ्या महिलांना 2-2 तास 3-3 तास 3-4 दिवस सगळ्या वेटिंगला थांबायला येतील का? निश्चित माणसं आजवायचे. आता तुम्ही सांगा 40-41 दिवसात आचारसंहिता चालू म्हणून लाडक्या बहिणीला काय तर द्यायचं ना? काय गरज काय? 1500 रुपये पाहिजे का त्या?
ते कष्ट करून खाणार यंदा कारण त्याला काय लागले लोक दुधाच्या बाबतीत ही सुद्धा लाडकी बहीण नाही, ही लाडकी खुर्ची आहे. आणि दुधाच्या बाबतीत सुद्धा साहेबांनी कुठं लक्ष घातले, फक्त परागडीवर लक्ष घातले. जो पुणे जिल्हा दूध संघ आहे त्याच्यावर पूर्णपणे परागपेक्षा लक्ष जास्त घातलं असतं. आज अमूल सारख्यापेक्षा ब्रँड कात्रचा मोठा झाला असता. आज अमूल गुजरातचा ब्रँड तो मोठा होऊ शकतो, महाराष्ट्राचा कात्रचा ब्रँड मोठा होऊ शकत नाही. औषधीच्या कॉलेजला सर्वसाधारण पोरांना ऍडमिशन मिळते अजिबात नाही. आहे का तिथं आम्हाला कोणाला आंबे गाव तालुक्यात कशासाठी आणले ते अहो ते कोणासाठी आणले ते सरकारी कॉलेज आहे, तिथं मेरिट ऍडमिशन दिलं. ते कशासाठी आणलं आपल्याजवळ? जर आपल्या तालुक्याला आणि फायदा भूमिपुत्र नाही होत होणार, त्याचा, आणि भूमिपुत्र कुठं होणार काय त्याच्या- त्याचं? ऍडमिशनच भेटत नसेल. हे जागे पुन्हा झाले. आपण पाहू शकता आज आपण आलेलो होतो थोरदाळे गावामध्ये. नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. विधानसभेची इलेक्शन पुढे वळसे पाटील साहेब यांच्यावर जनता पूर्णतः नाराज आपल्याला पाहायला भेटली. कोणत्याही प्रकारची कामं वळसे पाटील साहेबांनी केली नाही. सर्व जी कामं केली ती